प्रश्न क्रमांक 3 पहा. 4/7 अधिक कंसामध्ये ऋण 11/7 कंस पूर्ण गुणिले ऋण 7 कंसामध्ये ऋण 7 बरोबर किती? प्रथम काय करू आपण, पुन्हा एकदा हे उदाहरण लिहून घेऊ. आता इथे पहा, या उदाहरणामध्ये छेद काय दिसतोय आपल्याला, इथे समान दिसतोय. मग आपण काय करू, छेद कॉमन घेऊ 7. आता वरती काय येईल, 4 अधिक ऋण 11, 4 अधिक कंसामध्ये ऋण 11 गुणिले इथे कंस पूर्ण कंसामध्ये ऋण 7. आता 4 अधिक वजा काय होईल, वजा होईल 11 छेद 7 कंस पूर्ण गुणिले कंसामध्ये ऋण 7. 4 वजा 11 किती येईल, 11तून 4 गेले 7 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय, ऋण, म्हणून ऋण 7 छेद 7 कंस पूर्ण गुणिले कंसामध्ये ऋण 7. आता इथे काय होईल, भागालोपन 7 एके 7, 7 एके 7 म्हणजेच काय येईल, ऋण 1/1 म्हणजेच ऋण 1 येईल गुणिले कंसामध्ये ऋण 7. आता ऋण ऋण काय होईल, धन होईल म्हणजेच 7 एके 7. उत्तर काय येईल आपलं, धन 7. पर्याय क्रमांक 2 येईल.